इकडे पुण्यातल्या बोपोडी जमीन घोटाळा प्रकरणी एक मोठा ट्विस्ट आलाय। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानीचा संबंध नाही असं कळतंय। शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटलांचं नाव जमीन व्यवहार प्रकरणातून वगळण्यात आलंय। जमीन व्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी यू-टर्न घेतलाय। बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणात तेजवानी आणि दिग्विजय पाटील आरोपी नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे। जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत। एक बोपोडी सर्वे नंबर 62 या ठिकाणचे 5 हेक्टर 32 आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर 88 17 हेक्टर 51 आर या जागेबाबत आहे। या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी 9 आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत। बोपोडी घटनेमध्ये 7 आरोपी आणि 6 आरोपी, त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी 2 आरोपी आहेत, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे 2 आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांचंही नाव आहे।